पण जर एखादा फॉरेन फंड तुमच्या आणि आमच्या देशातल्या गरीब कष्ट करणाऱ्या मुलांना समजा पोलिओचे इंजेक्शन्स देत असेल, मेड इन इंडिया इंजेक्शन बाहेरून येत नाही, भारत सरकार आपल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये ते बनतं, त्याला जर US एड येत असेल किंवा NGO पैसे देत असेल किंवा गेट्स फाउंडेशन देत असेल तर काय प्रॉब्लेम आहे मला सांगा. की औषधांसाठीच येत आहे, शिक्षणासाठी येत आहे. शिक्षणाचं धोरण तर भारत सरकारच ठरवतं आहे ना, हे येऊन काही वेगळं शिकवत नाही आहे. त्याच्यामुळे FCRA बिल हे फॉरेन फंडिंगकडे प्रत्येक निधी जो येतो आणि तो अनेक वर्ष येतो आहे. मदर टेरेसांच्या जी संस्था आहे त्यालाही पैसे येतात, जगातून लोक पाठवतात. अनेक अशा संस्था या देशामध्ये आहेत ज्यांना परदेशात कशाला आपल्या भारताचंच बघा, भारताच्या इकॉनॉमीमध्ये आपले जे नातेवाईक दुबईमध्ये राहतात, मिडल ईस्टमध्ये राहतात, सगळ्यांचे असतील इथे बसल्यांचे, कोणीतरी भाऊ मित्र वर्गमित्र शाळाचा मित्र कॉलेजचा मित्र राहतात ना फॉरेनला, आईवडिलांना पैसे पाठवतात ना, हे फॉरेनवरनं पैसे येतात ना, मग ते डटी मनी आहे का? असं नसतं. सगळ्याकडे वाईट नजरेने का आपण बघावं? त्या जगामध्ये चांगले काम करतात. गेट्स फाउंडेशन आहे, चांगलं काम करतात ना, अनेक वर्ष करतात. US एड करतं, अनेक वर्ष चांगलं काम करतं आहे ना. त्यामुळे माझी विनंती आहे भारत सरकारला की FCRA बिल आमच्यावर लादू नका. आत्ताच्या फॉर्मॅटमध्ये लादलं तर आमची लढाई होणार. त्याच्यामुळे आम्ही चर्चेला तयार आहोत. तुम्ही एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी करा. त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये साधारण सगळ्या पक्षाचे लोक घ्या आणि सगळे पक्ष थोडासा ब्रेनस्टॉर्मिंग करूया, चर्चा करूया आणि एक चांगला मार्ग काढून अविश्वास न दाखवता पण पारदर्शकपणे काम कसं होईल हे व्हावं. आमचं सहकार्याची भूमिका राहील चर्चेला. डिलिमिटेशनचं बिल आलंच नाही आहे. जे बिल आलंच नाही आहे त्याच्यावर आम्ही कसं भाष्य करणार? आणि जसं मी तुम्हाला म्हणले की या सगळ्या बिलांची चर्चा आम्ही इंडिया अलायन्सच्या जी आमची तर पहिल्यांदी दर रोज सकाळी 10 वाजता इंडिया अलायन्सची मीटिंग होते, रोज 10 वाजता. तुम्ही जर इंडियन काँग्रेस पक्षाचं हँडल जर फॉलो करत असाल किंवा मला फॉलो करत असाल, राहुलजींना फॉलो करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की दर पार्लमेंट चालू असताना सकाळी 10 वाजता रोज खडगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे भेटतो. खडगेजी आमचं नेतृत्व पार्लमेंटमध्ये करतात, दोन्ही हाऊसमध्ये नसले तरी मेन डिसिजन आमच्या सगळ्यांची चर्चा करून खडगे साहेब जे आम्हाला दिशा देतात त्या दिशेने आम्ही दिवसभर काम करतो.